किचन मध्ये नाही किचन मध्ये कुठून आला तो माहिती नाही असा आला. इथं डोअर नाही ना, हा बाथरूम आहे ना. बरोबर याच्यावर उभा होता. याच्यावर आम्हाला भांडी पडली ना, जोराची पडली, ही पडली आम्ही म्हणजे घाबरलो. यात पलतच आले. बारीक केली मोठी गेली कुठे आहे? घरामध्ये साप आहे. तुमचीच मगाशी रॉकेट तुझी बघितली मगाशी. इथं आहे, इथून आहे, आतमध्ये आहे, असा आहे, लय मोठा आहे. फ्रीजच्या मागे इथून इथे आपण बघतोय आता पांडव्यामध्ये आहोत. फ्रीज आहे, त्या फ्रीजच्या मागे अजगर, भारतीय अजगर आहे, इंडियन रॉक पायथन, पूर्णतः बिनविषारी आहे. पण अजगर खूप मोठा होतो म्हणून लोक घाबरतात. आडवीच पकड खूप मोठा होतो अजगर म्हणून घाबरतात. मला एक रिक्वेस्ट करायची आहे, इल्मिन आपल्या इथे सापडणारे 3 ते 4 साप आहेत जे विषारी आहेत, बाकी सगळे बिनविषारी साप आहेत. विषारी साप जर लक्षात ठेवले तर बिनविषारी सापांना घाबरायची काही गरज नाही. आता हा अजगर आहे, तुम्ही बघाल आपण रेस्क्यू करतोय, पण इन केस जर घरात आणि घराजवळ जर साप आले तर कृपया मारू नका. जवळच्या रेस्क्यूअरचा जसा अजितदादांनी आता फोन केला तसा कोणाचा तरी कॉन्टॅक्ट नंबर तुमच्या इथे असेल, नसला तर 1926 हा फॉरेस्ट डिपार्टमेंटचा हेल्पलाईन नंबर आहे. कधी तुम्ही रात्री अपरात्री मदतीसाठी फोन करू शकता आणि मदत घेऊ शकता. पण मारणं हा एक पर्याय नाही. आपण याला रेस्क्यू करतोय. घाबरतात पण घाबरायची काही गरज नाही. मोठा आहे ना, बाहेरच आहे. तुम्ही साईडला जावा मग बरोबर काय झालं. थांब जरा. जाम मोठा गोंगाट नका घालू. गप्प बसा. बल नाही लावलं काय, लाईट नाही लावली होती. सर अरे चावत नाही तो चावत नाही रे. साफसफाई करायला लाईट नाही लावली. अरे नाही तू आताच आला असेल आधी खराला शांत 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 शांत. काय भाऊ तो घाबरतो. तो आताच आला असेल काय कधी आला असेल? आला असेल त्याला आमंत्रण दिलं यांची श्रावणांती सोमवार करते ही यांची इथे जरा दर्शन घेऊन येऊन गेला नागाबरोबर कोणला तरी माझा सुरक्षित करायला पाठवलं. पहिली गोष्ट आज आधी भाऊ किती दिवसांची आज 10:30 आला म्हणजे ही बाई एक उदाहरण देवानी पाठवला कोणला तरी भांडी